हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मार्चमध्येच खूप ऊन वाढलं आहे. या गरमीमुळे काहीतरी थंड रिफ्रेशिंग खाण्याची इच्छा होते, पण स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी थंड, सिंपल पण टेस्टी समर स्पेशल दहीभात छान वाटतो. मी इथे अर्धा वाटी कोलम स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून ठेवला होता. त्यात 1.5 वाटी पाणी म्हणजे तिप्पट पाणी घालून 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊ. भात शिजतोय तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊ. पळीभर तुपात चना डाळ, उडीद डाळ, मोहरी, जिरे, हिंग, सुकी लाल मिरची, हिरवी लाल मिरची, कढीपत्ता, काजू आणि फ्लेम बंद करून किसलेलं आलं. साऊथच्या मंदिरात मिळणारा प्रसाद कर्ड राईस खूप टेस्टी असतो. त्यात जे आलं घातलं जाते ते चवेला आल्यासारखंच असते, पण सुगंध मात्र कैरीसारखा असतो. प्रेशर कुकर मधून काढलेला गरम भाताला थोडे मॅश करून घेऊ. त्यात अर्धा कप दूध थोडे थोडे घालून मिक्स करून घेऊ. आता वळूया कैरीच्या चटणीकडे. त्यासाठी कैरीला वॉश करून सोलून बारीक कट करून घेऊ. ही कैरीची चटणी सिंपल असली तरी टेस्टला भारी लागते. कैरी, बारीक चिरलेला कच्चा कांदा, तिखट, कच्चं तेल, मीठ, बस कैरीची चटणी तयार. रेस्टॉरंटमध्ये कर्ड राईस मऊ क्रीमी असतो. तसा बनवण्यासाठी जेव्हा भात कोमटसर गरम असतो तेव्हा त्यात बटर घालून मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण गार करायला ठेवायचे. आपण इथे 2 प्रकारचे कर्ड राईस बनवणार आहे. त्यासाठी लागणारी तयारी करून घेऊ. कांदा आणि काकडी बारीक कट करून घेऊ. दह्यात मीठ घालून छान फेटून घेऊ. भात आता पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यात थंड फ्रेश गोड दही, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, तयार केलेली फोडणी घालून मिक्स करून घेऊ. घट्ट वाटत असल्यास पुन्हा दूध किंवा दही घालून पातळ करून घेऊ. सिंपल कर्ड राईस तयार. हा भात लेफ्ट ओव्हर राईस पासून पण बनवू शकतो. आता बघूया दुसरा प्रकार. यात बेसिक कर्ड राईस यूज करून त्यात कांदा, काकडी, ओलं नारळ, भाजलेले दाणे घालून मिक्स केले की झाले. गार्निशिंगसाठी कोथिंबीर, भाजलेले दाणे, डाळिंबाचे दाणे, काजू आणि हिरवी मिरची. सर्व करूया पापड, लोणचं, कैरीची चटणी आणि दही मिरची सोबत. मधामधात मला असा बेत आवडतो आणि आवडतो तो काकडी टाकलेला कर्ड राईस.